शरीराची उभारणी व वाढ कोणामुळे होते? प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे प्रथिने. कारण प्रथिने हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी, विकासासाठी आवश्यक असतात. शरीराची झीज भरून काढणे, शरीराची वाढ यासाठी प्रथिने आवश्यक असतात. ठीक आहे, आणि म्हणून याचं उत्तर येणार प्रथिने. बघा, प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन पासून बनलेली असतात. ठीक आहे, मग प्रथिनामध्ये नायट्रोजन हा घटक असल्यामुळे त्यांना अमाइन्स म्हणतात. ठीक आहे, नत्रयुक्त पदार्थ तो आहे. आणि आपल्या मानवी शरीरामध्ये 20 प्रकारचे, ठीक आहे, हे अमाइन्स तयार होत असतात आणि त्यातून आपल्या प्रथिनाची निर्मिती होत असते. ठीक आहे, आणि मग हे जे प्रथिन आहेत, हे प्रथिन नवीन पेशींच्या, नवीन ऊतींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. ठीक, आपल्या शरीरामध्ये याशिवाय जे काही आपण संप्रेरके म्हणतो, हार्मोन्स, आणि विकरे म्हणजे एन्झाईम्स, हे केमिकली, रासायनिकदृष्ट्या काय असतात? प्रथिनेच असतात. तर लक्षात ठेवा की प्रथिने हे शरीराच्या वाढीसाठी, उभारणीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी आवश्यक असतात. ठीक आहे, यस.